जय भीम. बुद्ध अँड हिज धम्मामध्ये बुद्धांच्या कुळाविषयीची माहिती आपल्याला पहिल्याच प्रकरणात बघायला मिळते. ज्यावेळेस बुद्धांचा जन्म झाला ते इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भारतात किंवा आज जशी राज्य पद्धती चालती त्यावेळेस तशी नव्हती. सार्वभौम असं कुठलंही राज्य नव्हतं. 16 जनपद होती. म्हणजे 16 जनपदचा अर्थ की जिथं प्रत्यक्षरित्या राजा राज्य करत होता आणि 9 गणराज्य होती किंवा संघ म्हटलं जायचं, जिथं राजाची सत्ता नव्हती. इथं काही कुटुंब, काही कबिले आळीपाळीने राज्य करत होते. याच गणराज्यांपैकी शाक्य हे एक गण होते. त्या गणामध्ये राज्य करण्याची संधी शुद्धोधनांना आली होती बुद्ध जन्माच्या वेळेस. आता जी जनपद होती यात 2 सगळ्यात पॉवरफुल जनपद होती, कौशल आणि मगध. कौशल जनपदाचा राजा होता प्रसंजित आणि मगधचे जे राजा होते ते राजा बिंबिसार, हे बुद्धाच्या समकालीन. कौशलाने नंतर शाक्य गणावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि शाक्य